माझं लोकेशन चेंज झालं आहे आणि मी दुसरीकडे आलो आहे. इथं तेवढं बराबर नाही, तिकडं खूप छान होतं, एकदम एरिया क्लीन होती, सगळं होतं. आता बघितलं नाही ते मुंबईमध्ये झोपडपट्टी असते ना, ते तसं आहे. दाखवतो तुम्हाला, झोपडपट्टी होते, त्याला झोपडपट्टी आहे ना. एक मिनिट. ते मेन रोड आहे. हवा बरोबर, आवाज पण क्लिअर येत नसेल, दिसते हवा. आता या व्हिडिओमध्ये पण हवा भरपूर येणार. बस असंच लाईफ, इकडे ट्रान्सफर तिकडे ट्रान्सफर, बस ट्रान्सफर घ्यायचं, दुसरं काय नाही. तिकडचं लोकेशन जाणार आहे त्याच्यामुळे ट्रान्सफर दिलं. लवकरच ते लोक पण येतील, माझे पहिलाचे मित्र मला भेटायला. फोनवर फोन करायचं रोज उठून मला. आणि हे आता मी रूमला जाय, बस अशीच लाईफ. जेवायला जावा, जेवण करून या, तेच. 2-3 दिवस झाले मेडिकल करणार आहेत, त्याच्यामुळं आम्हाला हे केलेत. रूममध्ये बसा, आम्ही जेव्हा टाईम येतो तेव्हा तुम्हाला बोलवतो असं म्हणून सांगायला. रूम हे माझा बेड, टेम्पररी रूम दिलेत, अजून रूम काय दिले नाहीत. तर बघूया तुमच्या कृपेनं, आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ रोज उठून काय करतोय ते तुम्हाला समजायला पाहिजे. रोज आमची लाईफ कशी आहे सौदीमध्ये. तुम्हाला वाटते की सौदीमध्ये जाऊन एन्जॉय करत असेल, हे करत असेल, ते करत असेल. तसं काही नाही, थोडं दिवस वेट करा, त्याच्यानंतर समजेल तुम्हाला. हॅलो गाईज, हॅलो मित्रांनो, चला जेवायला जाऊया आता. काय करणार, 7 वाजले, भूक लागली. तुमचं जेवण झालं ना सगळ्यांचं? काय कुणाचं बाकी आहे? आमच्याकडे आता 6:30 वाजले. 7ला आमची मेस बंद होते. ही आहे आमची मेस. हे दिसायला ना सगळे मोठे मेस आहे, तेवढी माणसं नसतात. आणि कसं चाललंय इंडियामध्ये, कसं चाललंय तुमची लाईफ, सांगा सगळ्यांनी. हा चलो, खाना खाएगा. लाईफ 3-4 दिवस झाले झोपून ठेवलेत, काय ड्युटी देत नाही झालेत, काय नाही, काय करायचं काय समजत नाही झालंय. ड्युटीला कधी बोलवतात, अजून मेडिकल बाकी आहे. मेडिकल केल्यानंतर ID बनवणार, ID नंतर ड्युटीला जायचं. खूप अजून खूप 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 टाईम बाकी आहे. ओके, ते मेस दाखवलं असतो, पण तिथं भरपूर पब्लिक असतात. कोणाने व्हिडिओ बनवू नको बोलले तर मुश्किल आहे ना, त्याच्यामुळं तरी पण ट्राय करतो. ओके, घेऊन घेऊ. आज आहे आमच्याकडे चिकन बिर्याणी, बघू शकता तुम्ही. चिकन बिर्याणी आणि आमची मेस आहे. असं पहिला जिथं होतो ना तिथं मस्त होते, नंतर चेंज होणार आहे. जेव्हा लोकेशन भेटलं तर नंतर चेंज होणार आहे. बघूया कधी कधी चेंज होत आहे. ओके, जेवण करून तुम्हाला भेटतो मी आता. काहीच झालं, जेवण करून आत्ताच बाहेर आलो. सौदीमध्ये जसं लाईफ म्हणताय ना तशी लाईफ नाही, खूप मुश्किल लाईफ आहे, खूप टेन्शन खूप आहे. आपल्या इंडियामध्ये तेवढंच एक 15-20 हजार रुपये भेटले ना, भरपूर चांगलं आहे. इथं भरपूर हेडेक आहे या लाईफमध्ये. पण रिस्क घेऊन थोडी वर्ष गेला तर थोडं नंतरची लाईफ चांगली होईल, बस एवढंच. म्हणून रिस्क घ्या, या 1, 2, 4, 5, 6 वर्ष करा, निघून जावा बस, नाही तर काय फायदा नाही. ओके, भेटूया नंतर. पण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या भावाला फॉलो करा, सपोर्ट करा प्लीज. ओके, सी यू, बाय.